विद्यार्थी मित्रांनो, मजा येते आहे ना ऑनलाईन शिक्षणामध्ये. मागच्या तासाला आपण भाग म्हणजे काय आणि भागांची वैशिष्ट्ये याविषयी सविस्तर अभ्यास केला होता. आज आपण समहक्क भाग म्हणजे काय आणि समहक्क भागांची वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार आहोत. मी तुम्हाला मागच्याच तासाला सांगितले होते की प्रामुख्याने भागांचे दोन प्रकार पडतात. एक समहक्क भाग आणि दुसरा अग्रहक्क भाग. या समहक्क भागांनाच साधारण भाग असे सुद्धा संबोधिले जाते. इंग्लिशमध्ये याला इक्विटी शेअर्स म्हणून संबोधिले जाते. मग समहक्क भाग म्हणजे नेमका काय? तर ज्या भागांना लाभांश देण्याच्या वेळेस किंवा जेव्हा कंपनीचं विसर्जन होतं तेव्हा कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेस भांडवल परतफेडीच्या वेळी अग्रक्रम दिला जात नाही, अशा भागांना समहक्क भाग असे म्हणतात. म्हणजे यांना अग्रक्रम दिलेला नसतो. थोडक्यात ही व्याख्या अशी सुद्धा येऊ शकते की जे अग्रहक्क भाग नाहीत त्या भागांना समहक्क भाग असे म्हणतात. पण ती जी व्याख्या आहे त्याच्यात अपूर्णता दिसते, म्हणून ही व्याख्या सगळ्यात योग्य व्याख्या आहे. प्रत्येक व्यवसायासाठी भांडवल हे लागतेच. भांडवलाशिवाय व्यवसाय अस्तित्वात येऊ शकत नाही. मग इथे सुद्धा उद्योग व्यवसायाला लागणारा जो भांडवल आहे त्या भांडवलासाठी जो योग्य स्रोत आहे, महत्त्वाचा स्रोत आहे, प्राथमिक स्रोत आहे, त्याला वेगवेगळे मार्ग आहेत. त्यापैकीच हा एक मार्ग आहे. म्हणजे समहक्क भागांची विक्री करून येणारे जे भांडवल आहे ते प्राथमिक किंवा मूलभूत स्रोत म्हणून संबोधिले जाऊ शकते. भागधारक जे असतात ते कंपनीचे खरे मालक असतात, कारण मालक हा फायदाही उचलतो आणि जोखीमही स्वीकारतो. तसेच हे जे कंपनीचे भागधारक आहेत हे भागधारक कंपनीची जोखीम उचलत असतात व कंपनीला जर जास्त नफा झाला तर यांना मोठ्या प्रमाणावर लाभांश सुद्धा प्राप्त होतो. म्हणजे थोडक्यात फायदाही होतो आणि नुकसानही होतं, म्हणून त्यांना कंपनीचे मालक म्हणून संबोधिले जाते. मग या समहक्क भागधारकांना वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार लागू आहेत. तसे त्यांना लाभांश मिळण्याचा हक्क आहे, कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होण्याचा हक्क आहे, ते कंपनीच्या सभेमध्ये भाग घेऊ शकतात, चर्चा करू शकतात, मतदान झालं तर त्या मतदानात सहभागी होऊ शकतात. म्हणजे कंपनीची धुरा सांभाळण्याचं काम भागधारक करू शकतात, म्हणून त्यांना कंपनीचे मालक असे सुद्धा म्हटले जाते. मग या समहक्क भागांची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा आपण इथे अभ्यास करूया. पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे कायमस्वरूपी भांडवल. बघा मित्रांनो, नावात झालं की नाही कायम. कायम म्हणजे काय? की ज्याचा उपयोग आपण शेवटपर्यंत करू शकतो. म्हणजेच थोडक्यात हे जे भांडवल आहे हे दीर्घकालीन भांडवल आहे. का याला कायमस्वरूपी भांडवल म्हणतात? तर त्याला कारण असं आहे की समहक्क भागधारकांकडून जे भांडवल कंपनीला मिळतं ते कंपनीला कंपनीच्या अस्तित्वापर्यंत परत करावे लागत नाही. म्हणजे जेव्हा कंपनीचं अस्तित्व संपुष्टात येईल म्हणजे जेव्हा कंपनी बंद पडेल तेव्हाच समहक्क भागांचे पैसे हे त्या समहक्क भागधारकांना दिले जातात. तोपर्यंत ते जे भांडवल आहे ते कंपनीकडेच राहते.
त्यामुळे यांना कायमस्वरूपी भांडवल असे म्हटले जातात. हे न परतफेडीचे भाग आहेत. यांची परतफेड कंपनीच्या आयुष्यापर्यंत केली जात नाही. ज्यावेळेस कंपनीचं विसर्जन होईल, कंपनी बंद पडेल, कंपनी आपला कामकाज बंद करेल, तेव्हाच अशा भागधारकांचे पैसे त्यांना प्राप्त होतात. म्हणजेच कंपनीकडे ते भांडवल कायमस्वरूपी राहते. दुसरा मुद्दा आहे अस्थिर लाभांशाचे दर. अस्थिर लाभांश, अस्थिर हा शब्द आलेला आहे. लाभांश हा कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असतो. आणि मला सांगा, कोणता बिझनेसमॅन असं सांगू शकेल का की मला यावर्षी इतका नफा होणार आहे? असं कोणतंच बिझनेसमॅन फिक्स सांगू शकत नाही, किंवा काय अडचण येईल याचा काहीच भरोसा नसतो. जसं कोणाला माहीत नव्हतं की कोरोनासारखा रोग येईल आणि आपले उद्योगधंदे बंद पडतील. आपल्या इथे फार जुने एम्प्लॉई होते, ते सगळे निघून जातील. हे कोणालाच माहीत नव्हतं, पण या गोष्टी घडल्याच की नाही. म्हणजे भविष्य हे कोणाला सुद्धा वर्तवता येत नाही. आणि त्यामुळे मला इतका नफा यावर्षी होईलच असं कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. आणि याच नफ्यावर कंपनीचा लाभांश अवलंबून असतो. कारण कंपनी नफ्याच्या स्वरूपात लाभांश वाटप करत असते. मी तुम्हाला भागांची वैशिष्ट्ये सांगताना सांगितलं होतं की भागधारकांना जो काही मोबदला मिळतो तो लाभांशाच्या स्वरूपात मिळतो, आणि लाभांश हे कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असते. जर कंपनीला जास्त नफा झाला तर समहक्क भागधारकांना जास्त लाभांश मिळेल. पण या उलट सुद्धा परिस्थिती उद्भवू शकते. जर कंपनीला कमी नफा झाला तर समहक्क भागधारकांना कमी लाभांश प्राप्त होईल, आणि जर कंपनीला तोटा झाला तर समहक्क भागधारकांना कोणत्याही प्रकारचं लाभांश त्या वर्षापुरता मिळणार नाही. थोडक्यात लाभांश मिळेलच, हे सांगता येत नाही. जर नफा झाला तर लाभांश मिळतो, तोटा झाला तर लाभांश मिळत नाही. आणि नफा झाला तरी तो जास्त झाला तर जास्त लाभांश, कमी झाला तर कमी लाभांश. म्हणजे निश्चित असा दर आपण लाभांशाचा सांगू शकत नाही. म्हणून याला अस्थिर दराने लाभांश हा दिला जातो. म्हणून इथं मुद्दा आहे अस्थिर लाभांशाचे दर. की समहक्क भागधारकांना जो काही लाभांश दिला जातो त्याचा दर अस्थिर स्वरूपाचा असतो. तो नफ्यावर अवलंबून आहे. नफा हा निश्चित नसतो व त्यामुळे लाभांश सुद्धा निश्चित असू शकत नाही. त्याचप्रमाणे कोणताही समहक्क भागधारक लाभांशासाठी हट्ट धरू शकत नाही किंवा कंपनीला सांगू शकत नाही की मी माझा पैसा तुमच्याकडे गुंतवलेला आहे, मला या पैशांवर तुम्हाला इतका लाभांश द्यावाच लागेल, अशी कोणत्याही प्रकारची सक्ती भागधारक करू शकत नाही. म्हणून हा दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे, अस्थिर लाभांशाचे दर. बऱ्याच वेळेस या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की समहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांशाचा दर डॅश डॅश असतो. मग अशा वेळेस अपेक्षित उत्तर जे आहे ते आहे अस्थिर दर असतो. किंवा बऱ्याच वेळेस चूक की बरोबर या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो की समहक्क भागधारकांना अस्थिर दराने लाभांश मिळतो किंवा समहक्क भागधारकांना स्थिर दराने लाभांश मिळतो. चूक की बरोबर ते कारण लिहा. अशा पद्धतीचे प्रश्न या मुद्द्यावर विचारले जातात. पुढचा मुद्दा आहे हक्क. प्रत्येक भाग धारण करणाऱ्या व्यक्तीला
त्या भागांबरोबर काही हक्कसुद्धा प्राप्त होत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे हक्क हे समहक्क भागधारकांना उपलब्ध होतात आणि याच्यातले काही गोष्टी तर फक्त समहक्क भागधारकांनाच लागू आहे. इतर कोणत्याही भागांना किंवा कोणत्याही कर्जाऊ भांडवलाला अशा प्रकारचे अधिकार लागू नाहीत. मग त्यापैकी पहिला जो आहे तो आहे मतदानाचा हक्क. मतदानाचा हक्क, जसं तुम्ही मतदान बघतात, एरवी आपण मतदान करतो. कशासाठी करतो हो? तर चांगले प्रतिनिधी निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे. प्रतिनिधी चांगला असेल तर देशाची प्रगती चांगली होईल आणि देशाची प्रगती झाली तर देशाच्या प्रगतीबरोबर आपली सुद्धा प्रगती होते. मग त्याच पद्धतीने इथे ती कंपनी चांगली चालायला पाहिजे, यासाठी त्या कंपनीमध्ये चांगले संचालक असणे आवश्यक आहे. कारण तुम्ही 11वीतच शिकला की व्यवस्थापनाची सगळी जी भागदौड आहे, सगळा जो कारभार आहे, हा कारभार संचालक मंडळ हे सांभाळत असते. मग हे संचालक मंडळ जर तज्ज्ञ असतील तर ते कंपनीची दिशा योग्य पद्धतीने ठरवतील आणि कंपनी उत्तरोत्तर प्रगती करेल. पण जर संचालकच विद्वान नसतील, योग्य प्रकारचे नसतील, तर त्या कंपनीचं अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती सुद्धा असते. यासाठी संचालकांची नेमणूक ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते व या संचालकाच्या नेमणुकीचा पूर्ण अधिकार हा या समहक्क भागधारकांना असतो. त्याच पद्धतीने जेव्हा केव्हाही कंपनीच्या प्रगतीविषयीच्या मुद्द्यांवर चर्चा होते, तेव्हा त्या चर्चेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार सुद्धा समहक्क भागधारकांना असतो. या पद्धतीने समहक्क भागधारक हे कंपनीवर अंकुश ठेवून असतात. त्यांना घटनापत्रक व नियमावलीत सुद्धा दुरुस्ती करता येते. म्हणजे घटनापत्रक आणि नियमावली हे कंपनीचे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. घटनापत्रकात दुरुस्ती करण्यासाठी भागधारकांची सभा ही भरवावी लागते व या सभेमध्ये एखाद्या गोष्टींविषयीचा मुद्दा की जो घटनापत्रकामध्ये बदलायचा आहे, त्या बदलासाठी भागधारकांची संमती घेणं आवश्यक असतं. या गोष्टी तुम्ही 11वीला शिकल्या आहात. म्हणजेच घटनापत्रक सारख्या मुख्य दस्तऐवजाच्या बदलासाठीचा सुद्धा अधिकार हा समहक्क भागधारकांना दिलेला आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर मतदान करून चांगले फलित हे समोर आणणे, चांगल्या गोष्टींना वाव देणे, अशा प्रकारच्या गोष्टी समहक्क भागधारक करू शकतात. म्हणजेच थोडक्यात त्यांचे कंपनीवर अंकुश असते. दुसरा मुद्दा आहे, दुसरा हक्क आहे जो समहक्क भागधारकांना मिळतो, तो म्हणजे नफ्यामधील सहभागाचा हक्क. मग नफ्यामधील सहभाग म्हणजे नेमका काय? मी तुम्हाला आत्ताच मागच्या मुद्द्यात सांगितलं, अस्थिर लाभांशाच्या दरात, की कंपनीला जो काही नफा होतो त्या नफ्यामध्ये सहभाग हा भागधारकांचा असतो. कारण लाभांश हा त्या नफ्यामधून त्यांना मिळत असतो. म्हणजे समहक्क भागधारकांना लाभांशाच्या स्वरूपात नफा मिळण्याचा हक्क असतो. आणि एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर जी प्रगती पथावर असलेली कंपनी आहे, यशस्वी कंपनी आहे, उत्तमरित्या काम करणारी कंपनी आहे, अशा कंपनीला निश्चित पद्धतीने नफा जास्त होतो व जास्त नफा झाला तर समहक्क भागधारकांना सुद्धा जास्त प्रमाणात लाभांश हा उपलब्ध होत असतो. एवढेच नाही, समजा कंपनी यदाकदाचित बंद पडली व बंद पडल्यानंतर कंपनीच्या सर्व मालमत्ता विकून जो काही पैसा आला, त्या पैशामधून कंपनीची जी काही देणी आहे
कर्जावरील व्याज असेल, ज्यांच्याकडनं कर्ज घेतलेले आहे त्या कर्जाची परतफेड असेल, या सर्व गोष्टींची परतफेड करून जर कंपनीकडे पैसा उरत असेल, तर या पैशाला सुद्धा म्हणतात उर्वरित नफा, व या उर्वरित नफ्यात सुद्धा भागधारकांचा हक्क असतो. म्हणजे थोडक्यात नफ्यामधील सहभागाचा हक्क हा समहक्क भागधारकांना दिलेला असतो. या पुढचा मुद्दा आहे तिसरा हक्क जो समहक्क भागधारकांना प्राप्त होतो, तो म्हणजे लेखा पुस्तकाच्या तपासणीचा हक्क. कंपनी जो ऑडिट रिपोर्ट तयार करते, जो अहवाल तयार करते, तो अहवाल बघण्याचा हक्क हा समहक्क भागधारकांना असतो. कंपनीची जी कामकाजाची वेळ आहे, त्या कंपनीच्या कामकाजाच्या वेळेस समहक्क भागधारकांना जर एखादं डॉक्युमेंट चेक करायचं असेल तर ते चेक करू शकतात, ते बघू शकतात. तो बघण्याचा हक्क त्यांना असतो. एवढेच नव्हे, जर एखाद्या गोष्टीची त्यांना झेरॉक्स करायची असेल तर झेरॉक्स करण्याचा सुद्धा अधिकार आहे. पण त्यासाठी ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदींचं पालन त्यांना करावं लागतं. म्हणजेच थोडक्यात कंपनीचे जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स आहे ते बुक्स ऑफ अकाउंट्स चेक करण्याचा अधिकार, तपासणीचा हक्क, बघण्याचा हक्क हा समहक्क भागधारकांना प्राप्त होतो. कारण समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक असतात. आणि चौथा आणि महत्त्वाचा जो हक्क आहे तो आहे भागांच्या हस्तांतरणाचा हक्क. मग याच्यात मी भागांचे हस्तांतर हा मुद्दा भागांच्या वैशिष्ट्यांमध्ये सुद्धा मी स्पष्ट केला होता. पुन्हा इथे तो मुद्दा सांगतो की भाग हस्तांतरण करताना नियमावलीतील तरतुदीनुसार भागधारकांना आपल्या भागांचे मुक्तपणे हस्तांतर करता येते. पण मुक्तपणे हस्तांतर करण्याचा अधिकार प्रामुख्याने सार्वजनिक कंपनीला असतो. कारण सार्वजनिक कंपनीमध्ये सभासदांची संख्या ही अमर्यादित असते व त्यामुळे कोणत्याही कायद्याचं उल्लंघन होत नाही. परंतु या उलट खाजगी कंपनीला मात्र बंधने आहेत. त्यांना भाग हस्तांतर करताना इतर भागधारकांची परवानगी घ्यावी लागते. असे का? तर त्यांच्या सभासद संख्येवर मर्यादा आहे. खाजगी कंपनीमध्ये जास्तीत जास्त सभासद संख्या आहे 50. समजा 50व्या व्यक्तीने ठरवलं की मला माझ्या भाग 2 जणांना द्यायचे आहेत. त्याच्या 2 मुलांना त्यांना द्यायची. एकाचं नाव एक्स, दुसऱ्याचं नाव वाय. एक्सला 50% आणि वायला 50%. पण यामुळे काय होईल? एकूण भागीदार होते 50. त्याच्यापैकी जो भाग देणारा आहे तो निघून गेला, राहिले 49. पण नंतर 2 येत आहेत, एक्स आणि वाय, म्हणजे 49 अधिक 2 ते झाले 51. आणि खाजगी कंपनीमध्ये जास्तीत जास्त सभासद संख्या किती असते? 50. म्हणजेच इथे खाजगी कंपनीला जे काही निर्बंध लावलेले आहेत, जे काही कायदे आहेत, त्या कायद्यांचं उल्लंघन होऊ शकतं. म्हणून खाजगी कंपनीच्या भागांच्या हस्तांतरावर काही मर्यादा आहेत. खाजगी कंपनी ही मुक्तपणे हस्तांतर करू शकत नाही. परंतु सार्वजनिक कंपनीमधील समहक्क भागधारक आपल्या भागांचे केव्हाही आणि किती जणांना हस्तांतर करू शकतात. त्याला कोणतेही बंधन नाही आणि त्याचा हा हक्क कोणीही हिरावू शकत नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारचे हक्क हे समहक्क भागधारकांना असतात. मतदानाचा हक्क, नफ्यामधील सहभागाचा हक्क, लेखापुस्तकाच्या तपासणीचा हक्क आणि भागांच्या हस्तांतरणाचा हक्क
असे वेगवेगळे हक्क हे समहक्क भागधारकांना प्राप्त झालेले असतात. पुढचा आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अग्रक्रम नाही. अग्रक्रम नाही, अग्रहक्क नाही. म्हणजेच काय हो? तर सुरुवातीला या समहक्क भागधारकांचा कोणत्याही ठिकाणी विचार केला जात नाही. जसे लाभांश द्यायचा आहे. मग कंपनीला झालेल्या नफ्यातून अगोदर कंपनी जे काही व्याज असेल त्या व्याजाची परतफेड करेल. त्यानंतर जे अग्रहक्क भाग आहेत त्या अग्रहक्क भागांच्या लाभांशाची परतफेड करेल व मग उरलेल्या रकमेवर अधिकार जो असतो तो असतो समहक्क भागधारकांचा. म्हणजे समहक्क भागधारकांना लाभांश देण्याच्या वेळेस कोणताही अग्रक्रम दिला जात नाही. त्याच पद्धतीने कंपनीचं जेव्हा विसर्जन होतं, कंपनी बंद पडते, तेव्हा कंपनीची मालमत्ता विकून आलेल्या पैशांवर सुद्धा अगदी सुरुवातीला जो हक्क असतो तो असतो कर्जऊ भांडवलाचा. म्हणजे कर्ज रोखेधारकांचा, ठेवीदारांचा, बँकांचा, वित्तीय संस्थांचा की ज्यांच्याकडनं कंपनीने कर्ज घेतलेले आहे, त्यांच्या कर्जाची परतफेड झाली की त्यानंतर नंबर येतो तो अग्रहक्क भागधारकांचा. मग अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जाईल. अग्रहक्क भागधारकांच्या भांडवलाची परतफेड होईल आणि त्यानंतर जर रक्कम शिल्लक राहिली तर समहक्क भागधारकांना पैसे हे दिले जातील. म्हणजे इथे कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेस भांडवल परतफेड करताना सुद्धा कोणत्याही प्रकारचा अग्रक्रम हा समहक्क भागधारकांना दिला जात नाही. जर सगळे पैसे वाटप होऊन कंपनीकडे काहीच पैसे उरले नाही तर अशा वेळेस समहक्क भागधारकांना कोणतीही रक्कम दिली जात नाही. अशा प्रकारची जोखीम समहक्क भागधारके उचलत असतात. म्हणून हा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की अग्रक्रम किंवा हक्क नाही. भांडवल परतफेड करताना आणि लाभांश देतेवेळी समहक्क भागधारकांना अग्रक्रम हा दिला जात नाही. यानंतरचा मुद्दा आहे नियंत्रण.